मन आणि आपलं शरीर हे दोन्हीही एकमेकांवर अवलंबून असतात हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे काय की बघा, आपल्याला भीती वाटली किंवा अशा प्रकारच्या भावना आल्या की आपली धडधड वाढते, घशाला कोरड पडते, हातापायांना कंप सुटतो. म्हणजेच आपल्याला हे लक्षात आलंय, हे आपण अनुभवलंय की मन आणि शरीर हे एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून आपल्याला ही दोन्ही आरोग्य चांगली राखणं खूप महत्त्वाचं आहे. शारीरिक आरोग्याच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी जागरूक आहोत, पण तेवढी जागरूकता आपण मानसिक आरोग्याच्या बाबतीत दाखवत नाही. आपल्याला नुसतंच निरोगी मन नकोय, आपल्याला सुदृढ मन हवंय. आणि नुसताच रोगांचा अभाव म्हणजे निरोगी मन असं नाही ना. आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर फक्त शारीरिक आणि फक्त मानसिक किंवा हे दोन्हीच ठेवायचे आहेत असं आहे का? तर नाही. आपण एका समाजामध्ये राहत असतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना सुद्धा आपल्यावर भरपूर प्रभाव पाडत असतात. म्हणजे बघा, आपल्या देशाला जर का ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं ना, तर आपल्याला किती आनंद होतो ना. आणि क्रिकेटची मॅच जिंकली तर अगदी दिवाळीच असते आपल्याकडे. पण आपल्या आजूबाजूला एखादी वाईट घटना घडली किंवा पेपरमध्ये सुद्धा आपण एखादी अशी घटना वाचली तर आपल्याला सुद्धा किती वाईट वाटतं ना. म्हणजेच या सगळ्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. आणि म्हणून आपलं सामाजिक आरोग्य चांगलं ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपलं मन आनंदी असलं ना की आपण किती उत्साहाने सगळी कामं करतो ना. म्हणजे पिकनिकला जायचं असेल तर आपल्याला कोणतेही आजार जाणवत नाही. पण तेच अगदी आपलं मन उदास असेल ना तर सवयीचं काम सुद्धा आपल्याला करायला कंटाळा येतो. आपलं काय काय दुखायला लागतं. म्हणजेच थोडक्यात काय तर आपलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळून चांगलं नक्कीच ठेवायचंय. याबद्दलच आपण आता ह्या भागांमध्ये बोलतच राहणार आहोत. त्यामध्ये काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. आज आम्ही घेऊन आलोत 4 स'ची चतुसूत्री. 4 स म्हणजे कोणते आहेत हे 4 स? तर समाधान, समतोल, संयम आणि सभ्यता किंवा संस्कृती. आपण कोणतीही गोष्ट ही समाधान मिळवण्यासाठी तर करत असतो. समाधान हे कधी क्षणिक असतं तर कधी कायमस्वरूपी असतं. म्हणजे बघा, आपण सगळा पौष्टिकतेचा विचार करून स्वयंपाक करत असतो घरी. पण कधीतरी आपल्याला आवडतं म्हणून आपण फास्ट फूड सुद्धा खातोच ना. म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी समाधान आणि क्षणिक समाधान हे दोन्ही आपण मिळवत असतो. पण आवडतंय म्हणून मी रोजच जर का जंक फूड खायला लागलो तर आपली पुढे जाऊन तब्येत नक्कीच बिघडणार आहे. जसं एखाद्याला डायबिटीज झालाय म्हणून त्यांनी गोड खायचं नाही. पण म्हणून कधीच गोड खायचं नाही का? तर एखाद्या दिवशी गोड खाल्लं, त्या दिवशी थोडासा जास्त व्यायाम केला तर चालू शकेल ना. म्हणजे ही दोन्ही समाधानं मिळवण्यासाठी आपल्याला त्यांचा समतोल राखता आला पाहिजे. आणि हा समतोल राखण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर थोडासा संयम. म्हणजे संयम जर का राखता आला तर हा समतोल राखता येईल आणि दोन्ही प्रकारची समाधानं आपण नक्कीच मिळवू शकतो. म्हणजे बघा, आपण मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहतो की मुलं खूप जागरण करून टीव्ही बघ किंवा अभ्यास सुद्धा अगदी करत असतात. पण रोजच्या रोज जागरण केली तर पुढे जाऊन तब्येत नाही का बिघडणार? पण समजा आपण दिवसाचा वेळ नीट प्लॅन केला तर आणि एखाद दिवशी जागरण सुद्धा केलं, काही बिघडत नाही. तर अशा वेळी सुद्धा हे दोन्ही आपल्याला मिळू शकतं. क्षणिक समाधान मिळेल, कायमस्वरूपी समाधान मिळेल, पण थोडासा समतोल आणि संयम खूप आवश्यक आहे. आता चौथा स म्हणजे संस्कृती. जसं आपण मगाशी म्हणालो तसं आपण समाजामध्ये राहतो. तर समाजाचा आपण भाग आहोत म्हणून काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. जसं की माझ्या शेजारी एखादं वृद्ध कपल राहत असेल तर मी खाली जाताना किंवा बाजारात जाताना एखादी वस्तू त्यांची सुद्धा घेऊन आले तर तोही माझ्या संस्कृतीचाच भाग झाला ना. विनोबा भाव्यांनी ना ह्याच्यावरती एक खूप छान उदाहरण दिले. समजा मला भूक लागली आहे, माझ्याकडे 2 भाकऱ्या आहेत आणि मी त्या दोन्ही खाल्ल्या, तर ही झाली माझी प्रकृती. पण मला भूक लागली आहे म्हणून मी माझ्या दोन्ही भाकऱ्या खाल्ल्या आणि मी अजून एखाद्याची हिरावून घेऊन एखादी भाकरी खाल्ली, तर ती मात्र झाली विकृती. पण मग संस्कृती काय? तर मला भूक लागली आहे, हो माझ्याकडे 2 भाकऱ्या आहेत,
मी एक भाकरी खाऊन माझी दुसरी भाकरी एखाद्या दुसऱ्या भुकेल्याबरोबर शेअर केली तर ती झाली माझी संस्कृती. आणि या शेअरिंगमधलं समाधानसुद्धा काही वेगळंच असतं ना. म्हणजे बघा 4 स हे आपल्याला कुठे कुठे उपयोगी येतील. कधीतरी आपल्याला एखादा कठीण निर्णय घ्यायची वेळ आली तर तेव्हा मी असा विचार करू शकते की मी नक्की काय मिळवते ह्याच्यातून, मला कोणतं समाधान मिळतंय. बरं, मला क्षणिक समाधान मिळत असेल तर हेच कायमस्वरूपी होण्यासाठी मला काय बदल करावे लागतील, म्हणजेच हा समतोल मला राखता येतोय की नाही. समजा गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीयेत तर मला थोडा संयम राखता येईल का, आणि मी हा जो निर्णय घेतेय ह्याच्यामध्ये माझं किंवा इतर कोणाचंही काही नुकसान नाही ना होत आहे, हा जर का मी विचार केला तर असे जे डायलेमा असतात ना की काय करू, असं करू का करू नको, अशा वेळी ही 4 सणची चतुसूत्री आपल्याला निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल. मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो मित्रमैत्रिणींच्या सहवासात असताना अनेक मोहाचे क्षण येऊ शकतात. अशा वेळी सुद्धा आपण जर काही 4 सणची चतुसूत्री लक्षात ठेवली ना तर आपल्याला ती नक्कीच मदत करेल. बघा तुम्हाला आवडतीये का ही 4 सणची चतुसूत्री, आणि तुम्हालाही ही वापरता येते का, ह्याचा फायदा होतोय का, हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.